श्री स्वामी समर्थ समर्थ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची सेवा पाहणार आहोत, कारण आपल्या आयुष्याचं सोनं करणारे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन 10 एप्रिल रोजी आहे। 10 एप्रिलपर्यंत जर तुम्ही 21 दिवसाची स्वामींची प्रभावी सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हे 21 अध्यायांचं पुस्तक आहे। त्याचं रोज एक अध्याय करायचा आहे, म्हणजे पूर्ण पाठ करायचा आहे। पूर्ण पुस्तक रोज वाचायचं, म्हणजे त्याच्यातले 21 अध्याय। जर तुम्हाला ते पॉसिबल नसेल तर तुम्ही 3-3 अध्याय करू शकता रोज, किंवा 7 अध्याय 3 अध्याय करू शकता, किंवा 7 अध्याय करू शकता, किंवा एका बैठकीमध्ये तुम्ही 21 अध्याय पण पूर्ण करू शकता। या 10 एप्रिलपर्यंत तुम्ही हे 21 अध्याय पूर्ण करा। बघा, तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। ही सेवा तुम्ही सकाळी ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता। फिक्स टायमिंग नाही की तुम्ही सकाळीच करायला पाहिजे, असं काही नाही। तुम्ही तुम्हाला जो टाईम भेटेल त्या टाईममध्ये तुम्ही करू शकता। पण याच्यामध्ये की तुम्ही मांसाहार करू नका। जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा 21 दिवस मांसाहार करू नका, आणि मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर करू नका। त्यानंतर ते दिवस संपले की तुम्ही ते करू शकता। 10 एप्रिलनंतर जरी तुम्ही ही सेवा केली तरी त्याचं तुम्हाला फळ भेटणारच आहे। असं नाही की 10 एप्रिलपर्यंतच करा, पण जे करणार ते तुम्ही मनोभावे करा। कुणाला नोकरी हवी असेल, कुणाला मुलबाळ हवं असेल, तर अजून तुमच्या काही इच्छा असतील, तुमची स्वप्न असतील, जर तुमची पूर्ण व्हावेस वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ही स्वामींची प्रभावशाली सेवा करून पहा, पण नक्कीच याचा फायदा होईल। जर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत वाचता येणार नाही, हा अध्याय करता येणार नसेल, तर तुम्ही तारक मंत्रची सेवा करू शकता। रोज 11 माळी किंवा 21 माळी तारक मंत्र करू शकता, किंवा स्वामींचा जप श्री स्वामी समर्थ हा जप तुम्ही 11 माळी किंवा 21 माळी पण करू शकता। तुम्हीही एकदा स्वामींची सेवा करून पहा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। आणि नक्की झाल्या पूर्ण तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।